मित्रांनो, गाव म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर हिरवीगार झाडी, डोंगरदरी, पशुपक्ष्यांची किलबिलाट असं काहीसं निसर्गरम्य चित्र उभं राहते. गावातील रूढी परंपरा व इतर गूढ रहस्याबाबतीतही आपण चांगलेच परिचित आहोत. अशाच कोकणातल्या एका सुंदर आणि छोट्याशा गावात आमच्या पूर्वजाने बांधलेल्या त्या प्रशस्त घरात माझ्या आजोबांचे वास्तव्य होते. गोष्ट साधारण 60-70 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा त्या काळात त्या रात्री माझ्या आजोबांसोबत घडलेला एक प्रसंग. त्या रात्री त्यांना बराच उशीर झाला होता. तेव्हा त्यांना घरी परत येताना त्यांच्यासोबत घडलेली ही घटना. त्या काळात वीज नव्हती, म्हणून बहुतेक सगळेच कंदिलाचाच वापर करायचे व गावात येताना जाताना आतासारखी साधने सुविधाही नव्हती. बऱ्याच वेळा पायी प्रवास तुडवावा लागायचा. माझे आजोबा नारायण विरकर अगदी नावाप्रमाणे निर्भय, निडर, धाडसी, बेडर असं त्यांचं व्यक्तिमत्व होते आणि त्याचबरोबर ते उत्तम आणि कुशल वैद्यही होते. माझ्या आजोबांच्या हातांना देवांचा गुण होता. ज्या रुग्णाला किंवा रोगींवर ते उपचार करायचे त्यांचं कल्याण व्हायचंच नेहमी. तसे माझे आजोबा एक कट्टर विठ्ठल भक्त होते आणि हा विठ्ठल भक्तीचा वारसा आमच्या पूर्वजांपासूनच चालत आलेला. माझ्या आजोबांवर विठ्ठलाची असीम कृपा होती. कुणाच्याही मदतीला ते नेहमी उपस्थित राहायचे. मग ती कुठलीही वेळ असो, रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला ते धावत जात असे. माणूस म्हणून ते अगदी देवासारखे होते. त्यामुळे प्रत्येकजण त्यांचा खूप मान सन्मान आदर करायचे. आजवर त्यांनी कुणालाही दुखावले नाही, कुणाचं कधीच वाईट केलं नाही. ज्यांचं केलं ते भलंच केलं त्यांनी आजवर. साधा सरळ स्वभावाचे माझे आजोबा, म्हणून त्यांच्यावर विठ्ठलाची भरभरून कृपा होती. सतत ते विठ्ठलाच्या नामांमध्ये मग्न असायचे नेहमी. त्यावेळी नुकतेच त्यांच्या लग्नाला 1.5 वर्ष होऊन गेली होती. आई, वडील, बायको व एक लहान मुलगा होता त्यांना. प्रपंच अगदी सुरळीत आनंदाने चालला होता. त्या दिवशी एका रुग्णाला पाहायला म्हणून ते संध्याकाळी अंदाजे 6 वाजता टेकडीवरच्या गावात, जे बरेच लांब होते, उपचार करायला गेले. जवळपास त्यांना त्या रात्री घरी परतायला चांगलाच उशीर झाला होता आणि त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. ही गोष्ट माझ्या आजोबांच्या लक्षात होती की आज अमावस्या आहे ते. तसे त्यांच्या आईवडिलांनीही त्यांना या बाबतीत सांगितले होते, पण चांगल्या वृत्तीपासून ते परावृत्त नव्हते कधीच. आपलं कर्तव्य, आपली माणुसकी आणि मदत करण्याच्या वृत्तीला त्यांनी नेहमी दुजोरा दिला. त्या रुग्णावर उपचार करून आजोबांना घरी निघायला तसं बराच उशीर झाला, म्हणून त्या गावातील काही गावकरीही आजोबांच्या सोबतीला म्हणून त्यांच्याबरोबर येणार होते. पण आजोबांनी त्यांना त्यांच्याबरोबर येण्यास नकार दिला व ते एकटेच आपल्या घराच्या दिशेने निघाले. आजोबांना रात्रंदिवस असा काहीच फरक नाही, कारण सतत विठ्ठल नामांमध्ये ते तल्लीन असायचे. त्या वाटेवरून ते एक एक पाऊल पुढे टाकत चालत होते. अंधुक प्रकाशातही त्या काळाभोर अंधारात ते अचूक मार्ग काढत जात होते. आजूबाजूचा परिसर अगदी शांत जाणवत होता. अधूनमधून काही प्राण्यांचा तो विक्षिप्त आवाज येत होता आणि त्यातल्या त्यात रातकिड्यांचा तो कर्कश आवाज. पण आजोबांना या कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नव्हते. आजोबा काही पाऊल पुढे गेलेच होते की त्यांना वाटेवरच्या बाजूला काही अंतरावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली ती बाई दिसली. आजोबांना हे समजायला वेळ नाही लागला की ती एक बाई सर्वसाधारण नसून तो एक अमानवीय प्रकार आहे ते. तसं त्या बाईचा तो अवतार विचित्र, विक्षिप्त आणि भयावह भासत होता. पण आजोबांना याचा काहीच फरक देखील पडला नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करत ते मनातल्या मनात विठ्ठल नामांच्या रंगात रंगले होते. जसे जसे माझे आजोबा पुढे पुढे पाऊल टाकत होते, तशी ती बाई त्यांच्या मागोमाग येतच होती. चित्र विचित्र आवाज काढत त्या अमानवीय बाईने
माझ्या आजोबांना घाबरवण्याचा बराच प्रयत्न केला, पण तरीही माझे आजोबा डगमगले नाही. निवांत होऊन ते त्या वाटेवरून पुढे जात राहिले. शेवटी त्या अमानवीय बाईने किंचाळत थेट माझ्या आजोबांच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. पण परिस्थिती उलटच झाली. माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावरचा तो तेज पाहून आणि मुखातून सारखा बाहेर पडणारा विठ्ठलाचे नाम ऐकून ती बाई समजून गेली की हा सर्वसाधारण माणूस नाही, त्याच्या पाठी एखादी दैविक शक्ती उभी आहे. हे कळताच ती बाई तशी एक एक पाऊल मागे टाकत क्षणातच ती तेथून अदृश्य झाली. माझे आजोबा जेव्हा घरी परतले तेव्हा अंदाजे रात्रीचे 2-2:30ची वेळ झाली होती बहुतेक. आजोबा आपल्या घरच्यांपासून कुठलीही गोष्ट लपवत नसे. सकाळ होताच रात्रीचा तो घडलेला प्रकार सहजतेने त्याने आपल्या आईवडिलांना व आपल्या बायकोलाही सांगितले. सुरुवातीला त्यांचे आईवडील व बायकोही घाबरली, पण जसे जसे दिवस उलटत गेले त्यांची माझ्या आजोबांच्या बाबतीत ते सुद्धा निश्चिंत राहू लागले. पण एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, ज्या व्यक्तींमध्ये खरोखरच चांगलेपणा असतो, निस्वार्थ भाव असतात, चांगलं करण्याची वृत्ती असते, जे नेहमी चांगलं करण्याच्या मार्गावरच असतात, दुसऱ्यांना सदैव आनंद देतात, अशा व्यक्तींच्या पाठी देव नेहमीच असतो. म्हणूनच कोणतीही व कुठलीही वाईट शक्ती अशा व्यक्तींचं काहीही व काहीच वाईट करू शकत नाही. म्हणूनच आजवर माझ्या आजोबांना कुठल्याही वाईट शक्तीने कधीच त्रास दिला नाही. मित्र हो, या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता.